नगर परिषद निवडणूक चालू आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीचे संजय पाटील चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिले आणि त्यानंतर एक राजकीय भूकंप झाला की वार्ड क्रमांक 4 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे पंचशील भाऊ सुद्धा गळाला लागले असं एकंदरीत वातावरण तयार झालं। आणि आज तुम्ही तुमच्या बूथवर आम्ही पाहिलं असं तुम्ही पूर्ण ताकदीने इथं शिवसेना शिंदे गटातर्फे लढत आहात। या तुमचं मत? लोहा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2025 आता जवळपास 4 वाजलेले आहेत, 4 वाजत आलेले आहेत आणि एक 1300 ते 1400 मतदान झालेलं आहे आणि आणखीन एक 700-800 मतदान शिल्लक राहिलेलं आहे, 800 ते 900। आणि भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला किंवा राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा दिला हा विषय अगोदर समजून घ्या की मागच्या वेळेस आज जे भाजपचे जे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते मागच्या वेळेस भाजपाकडून भाजपचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या पक्षाचे ते अध्यक्षपदाचे उमेदवार होते। त्याच्यामुळं त्यांचंच कदाचित काही आता ते असेल सेटलमेंट राजकारण। मी प्रभाग क्रमांक 4 ची ब या जागेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवत आहे आणि नक्कीच उद्या आता म्हणजे निकाल पुढे ढकलला असं मला ऐकण्यात आहे, पण येणाऱ्या जो काही निकाल असेल तो नक्कीच एक लोहा शहरामध्ये शिवसेनेचा आदरणीय एकनाथभाई शिंदे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री यांच्या पक्षाचा धनुष्यबाण ॲडव्होकेट पंचशील विक्रमराव कांबळे नक्कीच लोहा नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आवाज म्हणून जाईल हे आपल्याला आपल्या माध्यमातून माझ्या इथल्या स्वतः उमेदवार मी सांगतो। आणि आता शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले आहेत, आता अफवा वगैरे उडत राहतील, त्याच्यामुळं इथल्या तमाम जे माझ्या प्रभागातली जी राहिलेली मतदार आहेत कुठल्याही अफवाला बळी न पडता आपण मुक्तपणे येऊन जो आपण निर्णय घेतला आणि आपण समजून घ्या किती जरी अफवा पंचशील कांबळे जरी येऊन म्हणला की बाबा मी इथं मॅनेज झालो हे झालो, तरी मतदार इथं त्यांचा ठाम निर्णय झालेला आहे की धनुष्यबाणाला मतदान करायचंय। त्याच्यामुळं आपण समजून घ्या हे अफवाला अशा माझे मतदार भीक घालणार नाहीत। सर्व सुशिक्षित मतदार आहेत, सर्व आता एवढा मोठा पैशाचा महापूर आला, या ठिकाणी वेगवेगळ्या धमक्या देण्यात आल्या, पण इथल्या मतदारांनी या कुठल्या गोष्टीला बळी न पडता मुक्तपणे अतिशय शांततेत येऊन मतदान करत आहेत आणि उद्याच्या जो निकाल असेल नक्कीच धक्कादायक असेल।